सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय। खरं तर काल सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात सोलापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाची रिपरिप जी आहे ती पाहायला मिळालेली होती। त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूर शहरामध्ये नागरी वस्तीमध्ये काही प्रमाणात पाणी देखील घुसायला सुरुवात झाल्याचं देखील रात्रीच्या सत्रामध्ये पाहायला मिळालेलं होतं। मात्र सुदैवाने रात्रीच्या सत्रामध्ये पावसाचा जोर जो आहे तो कमी झाला आणि त्यामुळे एकंदरीतच नागरी वस्तीमध्ये जे आहे ते पाणी शिरलं नसल्याचं पाहायला मिळालं। खरं तर महापालिका प्रशासन जे आहे ते देखील अलर्ट मोडवर झालेलं होतं। विविध भागामध्ये महापालिकेचे कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेले होते, कारण कुठलीही अचानकपणे नागरी वस्तीमध्ये पाणी शिरून कोणती घटना घडू नये किंवा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी या ठिकाणी सोलापूर महापालिकेकडून देखील उपाययोजना जी आहे ती रात्रीच्या सत्रामध्ये करण्यात आलेली होती। मात्र सुदैवाने रात्रीपासून पाऊस जो आहे मध्यरात्रीपासून पावसाने उसंत दिल्याने सोलापूर शहरावरील संकट जे आहे ते देखील टळलेलं आहे। मात्र असं असलं तरी गेल्या 24 तासामध्ये सोलापूर शहरात जवळपास 15 ते 20 मिलीमीटरपेक्षा अधिकचा पाऊस जो आहे तो झालेला होता। खरं तर आपण गेल्या महिन्याभरामध्ये पाहिलं की एका महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि एका रात्रीतच नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी देखील घुसल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याचीच पुनरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती रात्रीच्या सत्रामध्ये होती। मात्र सुदैवाने मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे एकंदरीतच पावसाने उसंत दिल्यामुळे नागरिकांना आणि सोलापूरकरांना देखील दिलासा मिळालेला आहे। मात्र असं असलं तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। त्यामुळे द्राक्ष पिकं असतील त्या इतर पिकं जे आहेत त्याला मात्र मोठा फटका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय, कारण द्राक्ष बागायतदार आता चिंतेमध्ये असल्याचं देखील पाहायला मिळतंय। खरं तर काढणीला आलेले द्राक्ष आहेत आणि त्यातच अशा पद्धतीने पाऊस झाला तर मात्र मोठ्या प्रमाणात द्राक्ष पिकांचं देखील नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।